श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 एप्रिलला म्हणजेच रविवारी आहेत अक्षय तृतीया. हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला अखादी तीज असेही म्हणतात. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते. त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव हा कधीही संपत नाही. अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे कोणतेही नवीन काम, लग्न, गृहप्रवेश किंवा मालमत्ता खरेदीसाठी या दिवशी पंचांगण पाहण्याची गरज नसते. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि संपत्तीमध्ये वाढ होते. परंतु सोन्या चांदीचे भाव इतके वाढलेले आहे की सर्वसामान्य लोकांना ते खरेदी करणं शक्य नाही आणि म्हणून यंदाच्या अक्षय तृतीयेला सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान तुम्हाला एक 5 रुपयांची वस्तू खरेदी करायची आहे. आणि या अक्षय तृतीयेला खरा मान या वस्तूचाच आहे. ज्या घरामध्ये ही एक वस्तू खरेदी केली जाते त्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतात आणि त्या घरातील व्यक्तींचं नशीब बदलायला सुरुवात होते. त्या घराची भरभराट होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते. तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला अक्षय तृतीयेला खरेदी करायच्या आहेत, कोणत्या वेळेत खरेदी करायच्या आहेत, यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. तर पहा, ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची अक्षय तृतीया विशेष फलदायी ठरणार आहे. अक्षय या शब्दाचा अर्थ जे कधीही संपत नाही असा होतो. याचा अर्थ असा की या विशिष्ट ग्रहस्थिती दरम्यान हाती घेतलेल्या कामांचे परिणाम चिरस्थायी असतात. जेव्हा सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह आपापल्या उच्च राशीमध्ये स्थित असतात तेव्हा हा योग जुळून येतो आणि यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी हा योग जुळून आल्यामुळे या दिवशी विशिष्ट काही वस्तूंची खरेदी केल्याने आर्थिक लाभ, धनप्राप्ती होते. यश आणि समृद्धी ही त्यांच्या दारी ही चालून येते. सोबतच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे अखेर पूर्णत्वास जातील आणि त्यांच्या आयुष्यात धन व सुखाचा ओघ वाढेल. आता या अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या घरामध्ये ही एक वस्तू खरेदी केली जाते त्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढतो. आर्थिक समस्या ह्या पूर्णपणे नष्ट होतात आणि देवी लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये वास करते. कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा आपल्या घरामध्ये असलेली गरिबी, दरिद्रता घालवण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज परतफेड करण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहे, परंतु कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल किंवा तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल,
तर तुम्ही आवर्जून अक्षय तृतीयेला ही जी वस्तू आहे तर ती खरेदी करायची आहेत. ही जी वस्तू आहे तर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. सोन्या चांदीपेक्षाही ही वस्तू लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, कारण या वस्तूवरतीच माता लक्ष्मी ही वास्तव्य करते. या वस्तूवरतीच ती विराजमान आहे. आणि जर हीच वस्तू आपल्या घरामध्ये असेल, म्हणजेच लक्ष्मीचं आसनच जर आपल्या घरामध्ये असेल, तर लक्ष्मी ही आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही. प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर राहते आणि हळूहळू घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी ह्या दूर होतात. घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळतं. बऱ्याच वेळा असं होतं की पहा, आपण फक्त कष्ट करतो, परंतु त्याला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून कष्टातून योग्य मोबदलासुद्धा मिळत नाही. आणि म्हणून अक्षय तृतीयेला हे काही उपाय जे आहे तर ते आपल्याला करायचे असतात. तर आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान कमळगट्ट्याची जी बीज असते तर ती खरेदी करायची आहे. आता ही कमळगट्ट्याची बीज फक्त 5 रुपयांना मिळते. जिथे कुठे पूजा साहित्य आहे किंवा जिथे कुठे फूलभंडार आहे, तिथे सुद्धा ही कमळगट्ट्याची बीज जी आहे तर ती आपल्याला मिळते. कमळाच्या फुलाच्या बीजाला कमळगट्टा म्हणतात. कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन मानले जाते. त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो असे म्हणतात. म्हणून यश, कीर्ती, समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्ट्याची बी ही खूप महत्त्वाची मानली जाते. आणि अक्षय तृतीयेला या कमळगट्ट्याच्या बीजचा हा उपाय जर आपण केला तर माता लक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात सुख समृद्धी राहते. तसेच भगवान कुबेरांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. आता ही वस्तू कोणत्या वेळेमध्ये खरेदी करायची आहे तर पहा, ही वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठले तरीसुद्धा चालेल. यानंतर स्वच्छ स्नान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशीच तुम्हाला ही बीज खरेदी करायची आहे. आदल्या दिवशी खरेदी करायची नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक बीज जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहेत. आता ही बीज तुम्ही खरेदी केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहेत. छान माता लक्ष्मीची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत. भगवान विष्णूंची पूजा करायची आहेत. आणि यानंतर तुम्हाला ही बीज जी आहे तर ती ताम्हणामध्ये ठेवायची आहेत. त्या बीजवरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर ही बीज जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहे. यानंतर एक चांगली प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये हळद, कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन यासुद्धा द्यायच्या आहेत. आणि यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत, ज्याला अक्षदा असे म्हटले जाते. तर हे तांदूळ घेताना शक्यतो कुठेही तुटलेले, फुटलेले असे घेऊ नका. चांगले अखंड तांदूळ घ्या. जर आपण पूजेमध्ये अखंड तांदूळ वापरला तर त्याचं फळसुद्धा हे अखंड मिळत असते. यानंतर तुम्हाला त्या तांदळावरती हळद, कुंकू व्हायचं आहेत. आणि एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं तुम्हाला छोटंसं कापड घ्यायचं आहे आणि ते कापड तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे. यानंतर त्या कापडामध्ये तुम्हाला ही जी कमळगट्ट्याची बीज आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला या कमळगट्ट्याच्या बीजसोबतच जर तुळशीचं मूळ भेटलं तर एक तुळशीचं मूळसुद्धा ठेवायचं आहे. तुळशीचं मूळ नाही भेटलं तर तुळशीची वाळलेली जी काडी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहेत. बघा, तुळस ही जी आहे तर ते देवी लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते आणि भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून आपल्याला तुळशीची काडी किंवा तुळशीचं मूळ जे आहे तर ते सुद्धा त्या बीसोबत ठेवायचं आहे. आणि यासोबतच आपल्याला 7 अख्खे काळे मिरे ठेवायचे आहेत. आपल्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये आपण हे काळे मिरे वापरत असतो, तर त्यातील 7 काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे मिरेसुद्धा तुम्हाला ठेवायचे आहेत. आता काळे मिरे का ठेवायचे आहेत तर बघा,
आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करण्यासाठी हे काळे मिरे खूप प्रभावी मानले जातात आणि म्हणून हे काळे मिरे ठेवायचे आहेत. या तिन्ही वस्तू तुम्ही त्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये ठेवल्यानंतरनं त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला त्या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. यानंतर ही पोटली आपल्याला अभिमंत्रित करायची आहे. त्यामध्ये एक दैवी शक्ती निर्माण करायची आहे. तर ती कशी, तर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि 108 वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. यानंतर 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहेत. यासोबतच तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवेने त्या पोटलीमध्ये एक दैवी शक्ती निर्माण होते. यानंतर ही पोटली आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवून द्यायच्या आहेत. फोटो असेल, मूर्ती असेल तर तिथे समोर ठेवून द्यायच्या आहेत. ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतले होते तर पुन्हा त्या तांदळावरतीच ही पोटली ठेवून ती प्लेट तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे. यानंतर सायंकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तर त्या लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. त्या पोटलीवरती सुद्धा धूप, दीप, अगरबत्ती ववाळून घ्यायची आहे आणि यानंतर ही पोटली उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जिथे कुठे ही पोटली ठेवायला जागा असेल, बांधायला जागा असेल तर तिथे तुम्हाला बांधायचे आहेत. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी, अलक्ष्मी येत असते. सकारात्मकता, नकारात्मकता ही सुद्धा तिथूनच येत असते. चांगली लोकं, वाईट लोकं ही सुद्धा तिथूनच येते. आणि जेव्हा अशी पोटली तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती असते तेव्हा आपल्या घरामध्ये अलक्ष्मी न येता फक्त लक्ष्मीच येते. कारण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण जी पोटली बांधलेली आहे तर त्या पोटलीमध्ये कमळगट्ट्याचं बीज आहे, म्हणजेच माता लक्ष्मीचं आसन आहे आणि तुळशीचं मूळ किंवा तुळशीची काडी आहे, म्हणजे माता लक्ष्मी तिथे आहे आणि जिथे माता लक्ष्मी तिथेच माता लक्ष्मीचं आसनसुद्धा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये फक्त लक्ष्मीच येते. तसेच ही पोटली जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा कुठलीही इडापिडा, दरिद्रता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही. कारण काळे मिरे जे असतात ना ते नकारात्मक ऊर्जा किंवा ज्या काही वाईट गोष्टी आहे, अलक्ष्मी आहे तर ती आपल्या घरापासून दूर ठेवण्याचं काम करत असतात. आणि जेव्हा ही पोटली आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधतो तेव्हा घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहतं. देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावरती कायम राहते. कारण या सर्व वस्तू देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधल्यामुळे पैशांचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो. वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही. इतका प्रभावी हा उपाय आहे आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचाच आहे. आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहेत, जोपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता. यानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल की आता ही पोटली खराब झाली आहे अशावेळी तुम्हाला ती सोडून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर कमळगट्ट्याची पूर्ण माळसुद्धा असते. 108 मण्यांची माळ असते कमळगट्ट्याची. साधारण तुम्हाला ती 100 ते 150 रुपयापर्यंत मिळेल. तर ही माळ तुम्हाला खरेदी करायची आहेत आणि श्रीयंत्र जे आहेत तर ते तुम्हाला या माळीवरती ठेवायचं आहेत. कारण श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि कमळगट्ट्याची माळ म्हणजे लक्ष्मीचं आसन. आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये श्रीयंत्र आहे परंतु कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती सुद्धा तुम्ही अक्षय तृतीयेला नक्कीच खरेदी करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.